दरम्यान राज ठाकरेंच्या भूमिकेचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आमदार उत्तम जानकर यांनी स्वागत केलंय। विद्यापीठावर रेषा ओढणारी लोक सत्तेत आलीत आणि त्यांनी या देशाचं आणि राज्याचं सत्यानाश केलेलं आपण पाहिलेलं आहे। पण आता जनतेच्या मतावर डाखा टाकण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे भाजप करते आहे आणि ती वस्तुस्थिती त्यांना कळल्या आणि आज जी भूमिका मांडली ती काँग्रेसचीच भूमिका आहे आणि त्याचं हे खरं आहे की मी 8 वेळेस विधानसभेमध्ये गेलो आणि 50,000च्या वर काय मताधिक्य माझं राहिलेलं आहे। यावेळेचा निकाल अनपेक्षित आमच्या करता होता, कार्यकर्त्यांकरता होता, जनतेला सुद्धा अनपेक्षित वाटतोय तो आणि महाराष्ट्राला तो साहजिकपणे वाटतो आहे। ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे माननीय राज ठाकरे यांनी उल्लेख केला असेल तर हे संशयाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेकांच्या बाबतीत आहे, माझ्याच बाबतीत नाही, अनेकांच्या बाबतीत आहे की दिसतं मतदान होताना वेगळं, घडलं मात्र वेगळं। नक्कीच मी राजसाहेबांचं या लढ्याच्या निमित्तानं स्वागत करतो। हा लढा अतिशय महत्त्वपूर्ण आहे, देशाला हुकुमशाहीपासून वाचवणारा आहे। निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये ईव्हीएम हा जो फॅक्टर आहे हा हेराफेरी करणार आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे लोकांना समजेल किंवा लोकांच्या कल्पनेपलीकडे हा निकाल अनपेक्षित आहे।